ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यामध्ये आज 10 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत। लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासक अनिल कुमार पवार यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। प्रशासक अनिल कुमार पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज वसई विरार महापालिकेच्या ताफ्यामध्ये 10 इलेक्ट्रिक बस या दाखल झालेल्या आहेत आणि आज जो स्वातंत्र्य दिनाचे जे कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमानिमित्त बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः आयुक्त अनिल कुमार पवार आहेत। सर, काय सांगणार, आज इलेक्ट्रिक बसमध्ये आपण प्रवास करताय? केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत वसई विरार महापालिकेसाठी केंद्र शासनाने एकूण 57 इलेक्ट्रिकल व्हेकल्स उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्या टेंडरिंग वगैरे सगळं पूर्ण झालेलं असून त्यात इलेक्ट्रिकल बसेस ओलेट्रा कंपनीच्या मार्फत हैदराबाद इथून आपल्याला प्राप्त होत आहेत। आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कंपनीकडून आपल्याला 10 बसेस प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याचं लोकार्पण माननीय आमदार महोदय आणि इतर महिला वर्गाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। या परत आणखी 10 बसेसचा सेकंड लॉट आपल्याला 25 ऑगस्टपर्यंत येईल अशी अपेक्षा आहे आणि उर्वरित 20 बसेस ह्या नोव्हेंबरपर्यंत परत प्राप्त होतील आणि आणखी बॅलन्स शेवटचा टप्प्यामधल्या 17 बसेस ह्या आपल्याला पुढील 2-3 महिन्यामध्ये म्हणजे सध्या मार्चपर्यंत प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।